कमला ही एक गरीब मुलगी होती, जी शर्मा आंटीच्या घरी मोलकरीण म्हणून काम करायची. तिचे आयुष्य काम आणि घरापुरते मर्यादित होते. सकाळी उठणे, कामावर जाणे आणि घरी परतणे हा तिचा दिनक्रम होता. एके दिवशी शर्मा आंटीच्या मुलाने तिला एक गोष्ट सांगितली, ज्यामुळे तिचे आयुष्य बदलले. आणि मग एका रात्री कमला आणि सूरज, हो, तोच सूरज ज्याच्याशी तिने बनावट लग्न केले होते, दोघेही एकाच बेडवर झोपले. मध्यरात्री सूरज तिच्या खूप जवळ आला आणि कमलालाही कळत नकळत त्याच्या जवळ गेली. मित्रांनो, ही कहाणी खूप रंजक आहे, म्हणून आज आम्ही तुम्हाला कमलाची संपूर्ण कहाणी पूर्णपणे देसी शैलीत सांगणार आहोत. तर चला त्या दिवसापासून सुरुवात करूया, जेव्हा कमला नेहमीप्रमाणे शर्मा आंटीच्या घरी कामावर गेली. प्रथम ती बाथरूममध्ये गेली आणि कपडे धुतले. नंतर तिने ते टेरेसवर जाऊन वाळवले. मग ती प्रत्येक कापड दोरीवर लटकवत होती आणि कपडे वाऱ्यावर उडून जाऊ नयेत म्हणून क्लिप देखील लावत होती. कमला तिच्या कामात खूप व्यस्त होती. मग अचानक शर्मा आंटीचा मुलगा रतिक टेरेसवर आला. त्याला पाहून कमलाला धक्काच बसला. रतिक कधीच टेरेसवर आला नव्हता, कारण त्यावेळेस पहिल्यांदाच असे घडत होते जेव्हा रतिक छतावर गेला. म्हणूनच कमलाने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिले. मग रतिक तिच्याजवळ येऊन उभा राहिला आणि म्हणाला, कमला, मला तुझ्याशी एक महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलायचं आहे. जर तू हो बोलशील तर मी तुला सांगेन. हे ऐकून कमला थोडी लाजली. ती मनात विचार करू लागली, साहेब इतक्या आदराने का बोलत आहेत माझ्याशी? मग ती म्हणाली, काय झालं साहेब, बोला. मग रतिक म्हणाला, कमला, मी तुला जे काही सांगणार आहे ते थोडं विचित्र आहे. कदाचित तुला ते आवडणार नाही, पण परिस्थिती अशी झाली आहे की मला तुझ्याशी याबद्दल बोलावं लागेल. मला तुझ्या मदतीची खूप गरज आहे. हे ऐकून कमलाचे हृदय धडधडू लागले. ती विचार करू लागली, अखेर रतिकला तिच्याकडून कोणत्या प्रकारची मदत हवी आहे, कारण ती फक्त एक दासी होती. शेवटी तिने धाडस केले आणि म्हणाली, बोला साहेब. मग रतिक म्हणाला, कमला, मला सुरुवात कशी करावी हे माहीत नाही, पण ऐक, माझा एक मित्र आहे सूरज. तो एका मोठ्या संकटात अडकलाय. असं झालं की सूरजच्या आईचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला आणि तिच्या मेंदूला दुखापत झाली आहे. त्यामुळे आता ती थोडी विचित्र वागू लागली आहे. त्यामुळे आता तिला वाटत आहे की तिच्या आयुष्याचा आता काही भरोसा नाही. म्हणूनच ती वारंवार सूरजला सांगते की लवकर लग्न कर बेटा, मला माझ्या डोळ्यासमोर तुझा संसार बसलेला पाहायचा आहे. कमला शांतपणे तिचे बोलणे ऐकत होती. रतिक पुढे म्हणाला, पण सूरजच्या घराची परिस्थिती सध्या चांगली नाही आहे. त्याच्या आईचे नुकतेच ऑपरेशन झाले आहे आणि सूरजलाही त्याच्या करिअरवर लक्ष केंद्रित करावे लागेल, कारण त्याच्या वडिलांचा खूप मोठा व्यवसाय आहे जो त्याला सांभाळायचा आहे. अशा परिस्थितीत तो लग्न कसं करू शकतो? रतिक हे बोलून थांबला. मग कमलाने विचारले, पण साहेब, मी यात काय मदत करू शकते? तसे कमला गेल्या 3 वर्षापासून शर्मा आंटीच्या घरी काम करत होती. तरी तिचे रतिकशी इतके बोलणे आजपर्यंत कधीच झाले नव्हते. पण आज तो जे बोलत होता ते तिच्यासाठी पूर्णपणे नवीन होते. तरीही कमला नेहमीच तिच्या मर्यादेत राहिली. ती एक मोलकरीण होती, म्हणून तिला फक्त कामाची काळजी होती. कारण शर्मा आंटींनाही निरर्थक बोलणे आवडत नव्हते. मग रतिक तिथे उभा होता, कमलाच्या उत्तराची वाट पाहत होता. मग कमलाने पुन्हा विचारले की मी यात काय मदत करू शकते साहेब? मग रतिक म्हणाला, कमला, सूरज माझा मित्र आहे आणि त्याला आता लग्न करायचे नाही. मग रतिकने कमलासमोर एक विचित्र प्रस्ताव ठेवला आणि म्हणाला की सूरजला अशा मुलीची गरज आहे जी त्याच्यासोबत लग्नाचे खोटे नाटक करू शकेल, म्हणजेच बनावट काम करू शकेल. त्याच्यासोबत लग्नाचे नाटक आणि काही काळ त्याच्या घरी त्याची पत्नी म्हणून राहणे. हे ऐकून कमलाला धक्का बसला. मग तिने आश्चर्याने विचारले, तुम्ही काय म्हणत आहात साहेब? मग रतिक म्हणाला, कमला, मी जे म्हणत आहे त्याबद्दल वाईट वाटून घेऊ नकोस. परिस्थिती अशी आहे की मला तुला हे सांगावे लागेल. जर तू सहमत नसशील तर ठीक आहे, तू तुझ्या इच्छेनुसार निर्णय घेऊ शकतेस. मग त्याने पुढे स्पष्ट केले, कमला, आम्हाला एक मुलगी हवी आहे
जी सूरज सोबत बनावट लग्न करेल आणि काही काळ त्याच्या घरी राहील, कारण आम्हाला सूरजच्या आईला दाखवायचे आहे की तिचा मुलगा आता विवाहित आहे, कारण डॉक्टरांनी सांगितले आहे की त्याच्या आईला आनंदी ठेवणे खूप महत्त्वाचे आहे, कारण ते तिच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि जर तिची इच्छा पूर्ण झाली नाही तर तिची मानसिक समस्या कायमची अशीच राहू शकते. म्हणूनच डॉक्टरांनी तिला मानसिकरित्या आनंदी आणि स्थिर ठेवण्याचा सल्ला दिला आहे. आता कमला रतिकचे खूप काळजीपूर्वक ऐकत होती. मग रतिक पुढे म्हणाला, सूरजच्या आईला दुसरे कोणतेही टेन्शन नाही, कारण तिच्याकडे घर आहे, पैसा आहे, सर्व काही आहे. तिला फक्त असे वाटते की सूरजचे लग्न लवकर व्हावे, म्हणून आम्हाला अशा मुलीची गरज आहे जी हे नाटक करू शकेल, जेणेकरून सूरजच्या आईला वाटेल की तिचा मुलगा विवाहित आहे. कमला, जर तुझ्या ओळखीमध्ये एखादी देखणी मुलगी असेल जी हे नाटक करायला तयार असेल तर सांग. तिला चांगले पैसेही मिळतील आणि यात काही चुकीचं नाही. हे सगळं सूरजच्या आईच्या भल्यासाठी आहे. रतिकचा हेतू स्पष्ट होता, पण त्याला कमलाला थेट सांगण्याची हिंमत होत नव्हती, म्हणून तो गोष्ट थोडं फिरून फिरून बोलत होता. तेव्हा कमला थोडा वेळ थांबून म्हणाली, रतिक साहेब, मला समजते की तुम्ही मलाच हे नाटक करण्यास सांगत आहात, पण हे सगळं माझ्या क्षमतेच्या आणि मर्यादेच्या बाहेर आहे. त्या क्षणी रतिक म्हणाला, कमला, यात वाईट काय आहे? आपण हे सगळं सूरजच्या आईसाठी करत आहोत आणि तुला याचे चांगले पैसेही मिळतील. त्याचं बोलणं कमलाच्या मनाला लागलं. ती थोड्या रागात म्हणाली, रतिक साहेब, कृपया पैशांचा उल्लेख पुन्हा करू नका. मी जरी तुमच्याकडे नोकरानी म्हणून काम करत असेल तरी माझाही स्वाभिमान आहे. जर मला पैशांसाठी काही करायचं असतं तर मी इथे भांडी घासायचं काम का करत बसले असते. हे ऐकून रतिकने लगेच तिला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला, कमला, माझा तसा काही अर्थ नव्हता. कृपया माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावू नकोस. मी फक्त विचारलं. निर्णय तुझा आहे. तू जसं योग्य समजशील तसं कर. तुला वेळ हवा असेल तर 3-4 दिवस घे, नीट विचार कर आणि मला सांग. असं म्हणून तो छतावरून खाली उतरून गेला. आता कमलाच्या मनात सतत एकच विचार घोळत होता, आता काय करावं. शर्मा आंटीच्या घरी सगळी कामं आवरून ती घरी परतली, पण हा विचार तिला घरापर्यंत पाठलाग करत होता, कारण तिलाही पैशांची खूपच गरज होती. तिचा लहान भाऊ अजून शिकत होता. त्याच्या शिक्षणासाठी पैसे लागणार होते. वडिलांच्या दुखापतीमुळे घेतलेले कर्ज आणि त्याच्या उरलेल्या हप्त्यांनी घराची परिस्थिती फारच खराब करून टाकली होती. तेव्हा कमला विचार करू लागली, जर मी हे काम केलं तर घराची अडचण थोडी तरी कमी होईल. खूप विचार करून अखेर कमलाने ते नाटक करण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्याच दिवशी तिने रतिकला सांगितले की माझ्याकडून होकार आहे. हे ऐकून रतिक फारच खुश झाला. त्याने लगेच कमलाची सूरजची भेट घडून आणायची तयारी केली. पण कमला म्हणाली, साहेब, जर मी हे नाटक करणार असेल तर मग शर्मा आंटीचं काम कोण करणार? रतिक म्हणाला, ठीक आहे, त्याचं काहीतरी मार्ग काढू. तू आधी एकदा सूरजला भेट. त्या दिवशी दुपारी काम आटोपल्यावर रतिक कमलाला गाडीत बसून एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. हॉटेलमध्ये पोहोचल्यावर ते एका टेबलाजवळ गेले. तिथे एक उंच, गोरा, देखणा मुलगा बसला होता. त्याला पाहताच कमलाच्या मनात शंका आली की हाच कदाचित सूरज असावा. टेबलाजवळ पोहोचल्यावर तो मुलगा उभा राहिला. रतिकनं दोघांची एकमेकाशी ओळख करून दिली. कमला काही क्षण सूरजकडे पाहतच राहिली, कारण सूरज इतका रुबाबदार आणि सुंदर होता, जणू काही एखादा फिल्मी हिरोच. सूरजने तिला टेबलाजवळच्या खुर्चीत बसायला सांगितलं. कमला पहिल्यांदाच इतक्या मोठ्या हॉटेलमध्ये आली होती. त्या दिवशी तिनं बऱ्यापैकी कपडे घातले होते. जरी तिने कोणतेही कपडे घातले तरी तिच्यावर उठून दिसायचे. मग तिच्यामध्ये कमला, सूरज आणि रतिक या बनावट लग्नाच्या नाटकाबद्दल सविस्तर चर्चा झाली. सूरजला जी मुलगी हवी होती अगदी तशीच कमला होती, म्हणून त्यानेही लगेच होकार दिला. मग रतिक म्हणाला, कमला,
तू जे सहकार्य करतेस त्याची किंमत पैशात मोजता येणार नाही, पण तरीही सूरज तुला या कामासाठी 30 लाख रुपये देणार आहे. तुला मान्य आहे ना? हे ऐकून कमला अक्षरशः सुन्न झाली. 30 लाख रुपये! तिने तर असा विचार केला होता की कदाचित 20-25 हजार मिळतील, पण इतके पैसे? हे तर तिच्या स्वप्नांच्या पलीकडचं होतं. इतके पैसे मिळवायला तिला संपूर्ण आयुष्य राबावं लागलं असतं. तेवढ्यात सूरजने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, कमला, जर तुला वाटते की ही रक्कम कमी आहे तर मी अजून देऊ शकतो. त्यावर कमला गंभीरपणे म्हणाली, नाही साहेब, तुम्ही जेवढे देताय ते माझ्यासाठी खूप आहे. मग सूरज म्हणाला, कमला, पण फक्त तुझी परवानगी पुरेशी नाही, तुझ्या आई वडिलांची संमतीही लागेल. कारण या नाटकासाठी तुला कधी कधी रात्री माझ्या घरीही थांबावं लागेल. त्यामुळे त्यांची संमती घेणं आवश्यक आहे. हे ऐकून कमला विचारात पडली. मग ती म्हणाली, ठीक आहे साहेब, मला माझ्या आईशी बोलावं लागेल. त्या काय म्हणतात, त्यांचा काय निर्णय आहे हे कळल्याशिवाय मी काही सांगू शकणार नाही. कारण मी कधीच त्यांच्या इच्छेविरुद्ध काहीच करत नाही. त्यावर सूरज म्हणाला, अगदी बरोबर बोललीस. ठीक आहे, तू आधी आपल्या आईशी बोल आणि लवकर निर्णय सांग. इतकं बोलून सूरज तेथून निघून गेला आणि कमलाही पुन्हा आपल्या घरी परतली. घरी पोचल्यावर तिनं तिच्या आईला सर्व काही उघडपणे सांगितले, पण तिच्या आईने स्पष्ट नकार दिला. ती म्हणाली, बेटा, मी तुला असे काही करायला लावणार नाही, कारण पैशासाठी काही करणे योग्य नाही. पण कमलाने तिच्या आईला पटवून देण्याचा निर्णय घेतला. ती म्हणाली, आई, आपण टीव्हीवर पाहतो की लोक अभिनय करतात आणि त्यातून पैसे कमावतात. मलाही लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती, पण आमची परिस्थिती तशी नव्हती. आज देवाने मला इतकी चांगली संधी दिली आहे, म्हणून आपण या संधीचे सोने केले पाहिजे. कारण आपल्याला पुन्हा अशी संधी मिळणार नाही. आपल्याला लाखो रुपये मिळतील. आई, तू समजतेस का? मग कमलाला तिच्या आईला पटवून देण्यासाठी संपूर्ण दिवस लागला. तिने समजावले आणि पुन्हा पुन्हा विनंती केली. शेवटी खूप विचार केल्यानंतर तिची आई हो म्हणाली. मग दुसऱ्या दिवशी सकाळी कमला कामासाठी शर्मा आंटीच्या घरी गेली आणि तिथे तिला एकटी पाहून रतिकने विचारले, तू काय निर्णय घेतला आहेस? तर कमलाने हो म्हणून मान हलवली.